हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण MSCET लॉ 2025 यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावरती 25 क्वेश्चन डिसेंबर महिन्यातले जेवढे महत्त्वपूर्ण MCQs आहे, जनरल नॉलेजचे जे क्वेश्चन आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर हे व्हिडिओ बघितला तर तुमच्या डिसेंबर महिन्यातले जेवढे महत्त्वपूर्ण MCQs आहे जे पेपरमध्ये विचारू शकतात. आता 24 मार्काला ते 5 इयर साठी विचारल्या जातात आणि 32 मार्कासाठी 3 इयरला विचारल्या जातात. तर हे दोन्हींसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे व्हिडिओ. तर जे कोणी आता 28 आणि 3 तारखेला जे तुमची एक्झाम आहे त्यासाठी प्रिपेअर करत असाल तर व्हिडिओ नक्कीच बघा. वळूया आपण क्वेश्चनकडे. तर पहिला क्वेश्चन आहे आपला, भारतात दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 डिसेंबर, ऑप्शन बी 24 डिसेंबर, 1 जानेवारी आणि ऑक्टोबर. असे हे 4 ऑप्शन आहे. तर याचा राईट ऑप्शन काय आहे? 24 डिसेंबर. तर 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन हे साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे IGC अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती झालेली आहे ते आपण बघून घेऊया. न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन बी लोकूर, त्याच्यानंतर डी आहे न्यायमूर्ती शरद बोबडे. तर राईट ऑप्शन आहे न्यायमूर्ती मदन बी लोकूर. तर यांची जी आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे अध्यक्ष म्हणून. आणि त्याआधी मी तुम्हाला आता नेक्स्ट क्वेश्चन पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण MSCET लॉ 3 इयर आणि 5 इयर यासाठी कंप्लीट टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला युनिट वाईज मॉक टेस्ट भेटतील. कंप्लीट टेस्ट सिरीज हे लॉन्च केलेली आहे. यामध्ये 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला भेटणार आहे. जसं की 120 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. तर त्या प्रकारेच आपण हे जे आहे टेस्ट सिरीज डिझाइन केलेली आहे. यामधूनच तुम्हाला बरेचसे क्वेश्चन एक्झाम मध्ये ॲज इट इज दिसतील. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन ही असा आपण ऍड केलेला आहे. गॅरंटेड क्वेश्चन तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची जी लँग्वेज आहे हे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये, जसं की तुमचा पेपर जे आहे दोन्ही लँग्वेज मध्ये होतो तशा प्रकारेच आपली जी टेस्ट सिरीज आहे. आपला टार्गेट असणार आहे 90 प्लस. तुम्ही 100 प्लस पण जाऊ शकतात चांगलं तुम्ही स्टडी वगैरे केलं तर. यामुळे तुमचा टाइमचा जे मॅनेजमेंट आहे, टाइम मॅनेजमेंट जे आहे ते तुमचा इम्प्रूव्ह होणार आहे. आणि बरेचसे स्टुडंट जे आहे स्टडी खूप करतात बट त्यांना टाइम पुरत नाही. तर हेच यामध्ये होणार आहे की तुमचा टाइमचा मॅनेजमेंट हे व्यवस्थित होईल आणि तुम्ही पूर्ण जे आहे क्वेश्चन तिथे सोडवताल. राईट. त्याच्यानंतरची जी फीज आहे हे फक्त 999 रुपये ठेवलेली आहे आपण. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, 120 मार्काचा पेपर असणार आहे तुमचा आणि तुमचं जे आहे मेरिट जे आहे 100 प्लस जाईल. 120 चा जे म्हणजे स्कोर 120 आउट ऑफ तुम्हाला जर 90 प्लस जरी पडले तर तुम्हाला जे आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जाईल. तर वळूया आपण क्वेश्चन कडे परत. गोवा आपला मुक्ती दिन कधी साजरा करतो? तर कधी साजरा करतो? ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट, बी आहे 26 जानेवारी, त्याच्यानंतर सी आहे 19 डिसेंबर आणि डी आहे 2 ऑक्टोबर. तर राईट ऑप्शन आहे 19 डिसेंबरला जे आहे गोवा आपला मुक्ती दिन साजरा करतो. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही जर एकदाही हे क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन वर एक नजर जरी फिरवली तर तुम्हाला हे लक्षात राहतात. 2024 चा पहिला अंडर 90 ACC महिला T20 आशिया कप कोणत्या संघाने जिंकला? तर कोणत्या संघाने जिंकलेला आहे? बांगलादेश, श्रीलंका, भारत आणि पाकिस्तान. तर राईट ऑप्शन काय आहे? भारत. भारताने जे आहे अंडर 90 ACC महिला T20 आशिया कप हे जिंकलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ऑल स्ट्रीट जनरल कोणत्या भारतीय राज्याला 2025 साठी जागतिक पर्यटन स्थळ पैकी एक म्हणून मान्यता दिली आहे? कोणतं राज्य आहे ते आपण बघून घेऊया. ऑप्शन ए आहे राजस्थान, बी आहे केरळ,
सी आहे मध्य प्रदेश आणि डी आहे गुजरात. तर राईट ऑप्शन काय आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला जे आहे जागतिक पर्यटन स्थळ पैकी एक म्हणून जे आहे मान्यता दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये कुवेतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान केला? तर कोणता केलेला आहे ते आपण बघून घेऊया. ऑर्डर ऑफ मेरिट, त्याच्यानंतर बी आहे मुबारक अल कबीरचा क्रम, सी आहे ऑर्डर ऑफ कुवेत आणि डी आहे सुवर्ण चंद्रकोर. राईट ऑप्शन काय आहे? मुबारक अल कबीरचा जे आहे क्रम हे कुवेतने पंतप्रधान नरेंद्र मोदीला जे आहे नागरिक नागरी सन्मान प्रदान केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, जागतिक ध्यान दिन कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? 1 जानेवारी, 19 जून, 21 डिसेंबर आणि 10 ऑक्टोबर. तर राईट ऑप्शन काय आहे? 21 जूनला जे आहे आपला जागतिक ध्यान दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स TTDI हे याचा शॉर्ट फॉर्म आहे. 2024च्या अहवालात भारताचा क्रमांक किती आहे? किती आहे? 38वा, 39वा, 54वा आणि 55वा. राईट ऑप्शन काय आहे? 39वा जे आहे रँक आहे भारताचा. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 2023 सालीसाठी राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला देण्यात आला? तर कोणाला देण्यात आला ते आपण बघून घेऊया. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद जाकीर हुसेन, स्वपन चौधरी, अमजद अली खान. तर राईट ऑप्शन काय आहे? स्वपन चौधरी यांना जे आहे राष्ट्रीय तानसेन सन्मान करण्यात आलेला आहे 2023 मध्ये. 2023 सालीसाठी कोणत्या संस्थेला राजा मानसिंग तोमर सन्मानने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन बघून घेऊया आपण. ऑप्शन ए आहे राग न्यास, त्याच्यानंतर सानंद न्यास, सप्तक न्यास आणि सुराना न्यास. राईट ऑप्शन काय आहे? सानंद न्यास यांना जे आहे राजा मानसिंग तोमर सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. आनंद न्यास हे संस्थेला. त्यानंतर नेक्स्ट आहे, गोवा आपला मुक्तीदिन कधी साजरा करतो? कधी साजरा करतो? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 19 डिसेंबर आणि 2 ऑक्टोबर. तर राईट ऑप्शन काय आहे? 19 डिसेंबरला जे आहे गोवा आपला मुक्तीदिन साजरा करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 1961 मध्ये गोवा मुक्त झाल्यावर पोर्तुगीजांचे किती वर्षांचे राज्य संपले? तर किती वर्षांचे राज्य संपले त्यांचे? 350 वर्ष, 451 वर्ष, 200 वर्ष आणि 500 वर्ष. राईट ऑप्शन काय आहे? 451 वर्षाचं त्यांचं जे आहे पोर्तुगीजांचा जे राज्य आहे ते संपलेलं आहे. म्हणजे 451 वर्ष त्यांनी तिथे राज केलं. 1961 मध्ये ते संपलं, गोवा मुक्त झाला. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कोणत्या लष्करी कारवाईमुळे गोवा मुक्त झालेला आहे? ऑप्शन ए आहे ऑपरेशन ब्लू स्टार, बी आहे ऑपरेशन विजय, त्याच्यानंतर ऑपरेशन मेघदूत, त्याच्यानंतर ऑपरेशन ट्रायडंट. राईट ऑप्शन काय आहे? ऑपरेशन विजय याने जे आहे हवाई कारवाईमुळे लष्करी कारवाईमुळे जे आहे गोवा मुक्त झालेला आहे ऑपरेशन विजयमुळे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतातील पहिली मधुमेह बायो बँक कुठे स्थापन झाली आहे? कुठे स्थापन झालेली आहे? बेंगलुरू, मुंबई, चेन्नई आणि दिल्ली. तर राईट ऑप्शन काय आहे? चेन्नई. चेन्नई मध्ये जे आहे बायो बँक हे स्थापन झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, राष्ट्रीय चाचणी संस्था NTA 2025 पासून कोणत्या प्रकारच्या परीक्षावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करेल?
तर ऑप्शन ए आहे भरती परीक्षा, बी आहे उच्च शिक्षण संस्थासाठी प्रवेश परीक्षा, राज्य लोकसेवा परीक्षा, त्याच्यानंतर बोर्ड परीक्षा. तर राईट ऑप्शन काय आहे? उच्च शिक्षण संस्थासाठी प्रवेश परीक्षा, जसं की सेट नेट हे जे आहे ते म्हणजे संस्थांमध्ये प्रवेशासाठी लागतात. नीट, NET हे जे परीक्षा आहे तर त्यावरती जास्त हे लक्ष देणार आहे आता तर 25 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, रविचंद्र अश्विन पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज कोण आहे? तर कोण आहे? ऑप्शन ए आहे कपिल देव, बी आहे हरभजन सिंग, सी आहे अनिल कुंबळे, डी आहे जहीर खान. तर राईट ऑप्शन काय आहे? अनिल कुंबळे हे ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 2023च्या ताज्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट अनुसार भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भाग जंगल आणि वृक्षाच्छादित आहे? किती टक्के आहे जंगल आणि वृक्षाच्छादित? ऑप्शन ए आहे 30.17, बी आहे 25.17, 30.17 आणि 35.17. तर राईट ऑप्शन आहे 25.17 जे क्षेत्र आहे ते जंगल आणि वृक्षाच्छादित आपलं जे आहे क्षेत्र आहे. 2023 मध्ये जे आहे हे रिपोर्ट आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 2024 पर्यंत जागतिक स्तरावर स्मार्टफोन निर्यातीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर कितवा आहे? ऑप्शन ए आहे पहिला, त्यानंतर दुसरा, तिसरा आणि पाचवा. तर राईट ऑप्शन काय आहे? तिसरा क्रमांक आहे आपला भारताचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, दर 5 वर्षांनी होणाऱ्या सामूहिक पशुबळींसाठी प्रसिद्ध असलेला गडिमाई महोत्सव, म्हणजे हे महोत्सवचं नाव आहे गडिमाई महोत्सव, कोठे साजरा केला जातो? तर कोठे साजरा केला जातो ते? काठमांडू नेपाळ, बरियारपूर नेपाळ, वाराणसी भारत, ढाका बांगलादेश. तर राईट ऑप्शन काय आहे? बरियारपूर नेपाळ मध्ये जे आहे गडिमाई महोत्सव हे साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांना OAS भारतीय लष्कराचे मानद जनरल पद बहाल करण्यात आले? कोणता देश इथे? ऑप्शन ए आहे बांगलादेश, बी आहे श्रीलंका, सी आहे नेपाळ आणि डी आहे भूतान. राईट ऑप्शन काय आहे? नेपाळ. नेपाळ याचा राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कोणत्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 जे आहे जिंकलेली आहे? कोणता स्टेट आहे ते आपण बघूया. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई आणि कर्नाटक. राईट ऑप्शन काय आहे? मुंबई यांनी जे आहे मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 जिंकलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विजय दिवस 16 डिसेंबर कोणत्या महत्वाच्या घटनेचे स्मरण आहे? तर ऑप्शन बघून घेऊया आपण. ऑप्शन ए आहे ब्रिटिश राजवट पासून भारताचे स्वतंत्र, ही आहे कारगिल युद्धातील विजय, ही आहे 1971च्या युद्धात भारताचा पाकिस्तानवर विजय, त्याच्यानंतर भारतीय संविधानावर स्वाक्षरी. राईट ऑप्शन काय आहे? 1971 मध्ये जे आहे आपलं भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध झालं होतं तर त्यावरती पाकिस्तानावर आपला विजय झाला होता, त्यासाठी 16 डिसेंबर जे आहे ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतीय हवाई दलासाठी SU-30 MKI लढाऊ विमानाची निर्मिती कोणती संस्था करत आहे? तर कोणती संस्था करत आहे? भारत डायनेमिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत अंतराळ संशोधन संस्था इस्रो. तर राईट ऑप्शन काय आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL शॉर्ट फॉर्म आहे.
तर हे संस्था जी आहे ती निर्मितीची संस्था आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले क्वेश्चन इथे संपलेले आहे आता. तर तुम्ही जरा इंटरेस्टेड असाल टेस्ट सिरीज साठी तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.